विषयातील पाठ क्रमांक 1 प्रकरण पहिलं लोकसंख्या भाग 1 याचे 2 व्हिडिओज पाहिलेत। त्यानंतर आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील अभ्यासाकडे वळणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक। त्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला आता भरून घ्यायचा किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे। तक्ता क्रमांक 1.3 तर तुम्हाला समोर तक्ता दिसत आहे। त्या तक्त्यामध्ये बघा पहिला कॉलम आहे प्राकृतिक घटक मानवी घटक, त्यानंतर दुसरा कॉलम आहे जास्त घनता आणि तिसरा कॉलम आहे कमी घनता। या तिघही कॉलमचा विचार करत असताना आपल्याला खाली काही मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। त्या मुद्द्यांना अनुसंगून आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे आपल्याला समजण्यासाठी किंवा एक अभ्यास म्हणून 2 कॉलम भरून दिलेले आहेत, पहिला आणि चौथा। त्यामध्ये पहिला कॉलम आहे उंच सखलपणा प्राकृतिक घटक, यामध्ये दिलेला आहे। आता उंच सखलपणा म्हणजे काय, तर जमिनीच्या भूरूपांचं वर्णन त्यामध्ये येऊ शकतं। तर जमीन मैदानी आहे का सपाट आहे, मैदानी आहे सपाट आहे, त्याचबरोबर डोंगराळ भाग आहे का पठारी प्रदेश आहे, याचं वर्णन आपल्याला यामध्ये करता येऊ शकतं। आता जास्त घनता आणि कमी घनता या संदर्भात जर विचार करायचा म्हटला तर उंच सखलपणाचा ऑब्वियसली घनतेवर परिणाम होत असतो। लोकसंख्या ही ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश असेल, सखल सपाट जमीन असेल, त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येते। म्हणून दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये जास्त घनतेच्या तक्त्यात आपल्याला दिलाय सखल मैदानी प्रदेश, आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे गंगेचं मैदान दिलेलं आहे। आता गंगेचं मैदान, गंगा ही बारमाही वाहणारी नदी आहे, त्यामुळे या नदीने वाहून आणलेला जास्तीत जास्त गाळ आपल्या मैदानी प्रदेशात पसरला गेल्यामुळे त्या ठिकाणी जमीन सुपीक झालेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता असल्याकारणाने त्या ठिकाणी लोकवस्ती ही दाट दिसून येते, म्हणून लोकसंख्येची घनता जास्त असलेली दिसून येते। त्यानंतर तिसरा कॉलम आहे, त्यामध्ये दिलंय कमी घनता। कमी घनतेमध्ये पहिला उंच सखलपणाच्याच पुढे आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये दिसतंय पर्वतीय भूमी त्यांनी भरून दिलेलं दिसतंय, उदाहरणार्थ हिमालय। आता पर्वतीय भूमीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे त्या ठिकाणी लोकवस्ती ही विरळ आढळते किंवा लोकसंख्येची घनता कमी आढळते। याला कारण असं की सहजपणे व्यक्तीचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होऊ शकत नाही। जसं उंच भाग असेल, पर्वतीय प्रदेश असेल तर वाहतुकीस अडथळे निर्माण होतात, नित्याच्या गरजा भागवण्यामध्ये अडचणी येतात, त्याचबरोबर उद्योग व्यवसायांच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी अडचण येत असते। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिमालय पर्वत। हिमालय पर्वत हा 12ही महिने बर्फाच्छादित असल्याकारणाने त्या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती ही कमी दिसते किंवा कमी घनता लोकसंख्येची आढळून येत असते। याप्रमाणे आपल्याला आता खालील 7ही मुद्द्यांचा अभ्यास करावायचा आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे हवामान दिलेला आहे। हवामानाच्या संदर्भात जर विचार केला तर हवामानाचा घनतेवर काय परिणाम होतो लोकसंख्येच्या, ते आपल्याला अभ्यासायचं आहे। आता ज्या ठिकाणी हवामान हे मानवी जीवन जगण्यासाठी सुसह्य असतं अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आढळून येते। म्हणून मोसमी हवामान प्रदेश असेल, समशीतोष्ण हवामान प्रदेश असेल, भूमध्य सागरीय हवामान प्रदेश असेल, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त दिसून येते। उदाहरणार्थ भारत। म्हणून भारत या देशामध्ये जास्तीत जास्त दाटीवाटीने लोकसंख्या आपल्याला दिसून येते, जास्त घनता असते। त्याचबरोबर भूमध्य सागरीय हवामान या म्हणजेच या ठिकाणी आल्हाददायक वातावरण असतं, पर्यटन विकसित झालेलं असतं, म्हणून देखील या ठिकाणी लोकसंख्या जास्तीत जास्त दिसून येते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे का कमी घनता। कमी घनतेच्या संदर्भात जर विचार केला तर हवामानाच्या संदर्भात जर घनतेचा विचार आपण केला तर ज्या ठिकाणी अतिशय कमी पर्जन्य होतो किंवा त्या ठिकाणी अति दमट हवामान असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी अतिशीत हवामान असेल, ध्रुवीय प्रदेश असेल, म्हणजेच काय तर मानवी जीवनाला प्रतिकूल अशा हवामानामध्ये मानवी वस्ती ही विरळ आढळून येते किंवा कमी प्रमाणात दिसून येते। म्हणजेच काय तर हवामान हा सुद्धा मानवी घटकाच्या मानवी जनजीवनाच्या वर अवलंबून असलेला दिसून येतो। त्यानंतर तिसरा मुद्दा पाहणार आहोत आपण साधन संपत्तीची
उपलब्धता. साधन संपत्ती म्हणजे काय, तर नैसर्गिकरित्या मानवाला जीवन सुसह्य करण्यासाठी जी काही साधनं संसाधनं उपलब्ध होतात त्याला साधन संपत्ती आपण असं म्हणत असतो. यामध्ये प्रामुख्याने खनिज संसाधनांचा समावेश होतो. यामध्ये ऊर्जा साधनं असतील, वेगवेगळी खनिजे असतील, ही ज्या ठिकाणी उपलब्ध असतात त्या ठिकाणी खाणकाम क्षेत्र विकसित होतं आणि त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त दिसून येते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी साधन संपत्ती नाही किंवा कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता कमी आढळून येते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाळवंटीय प्रदेश. वाळवंटी प्रदेशामध्ये कुठल्याही प्रकारची साधन संपत्ती खनिज संपत्ती दिसून येत नाही. त्याचबरोबर पाण्याचं दुर्भिक्ष्य, लांब लांबपर्यंत वाळूच वाळू, त्यामुळे देखील मानव या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही. त्यानंतर चौथ्या मुद्द्याच्या सहाय्याने आपण अभ्यास करणार आहोत आर्थिक घटक. आता हा घटक आपल्याला पुस्तकामध्ये ऑलरेडी त्यांनी फिलअप करून दिला आहे, भरून दिलेला आहे. जास्त घनतेच्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे व्यापारी आणि आर्थिक केंद्र. आता आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर ज्या ठिकाणी व्यापारीदृष्ट्या योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध असते, ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार चालतात, या ठिकाणी लोकसंख्या जास्त एकवटलेली दिसते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला टोकियोचं दिलेलं आहे. त्याचबरोबर शेवटच्या कॉलममध्ये कमी घनतेच्या कॉलममध्ये दिलं आहे कमी आर्थिक वृद्धी, म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या व्यापार व्यवसाय कमी प्रमाणावर चालतात त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या वृद्धी ही कमी झालेली आहे किंवा वाढ झालेली नाही, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आढळून येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लुधियाना. त्यानंतर पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक घटक. आता प्राकृतिक आणि मानवी घटकांचा आपण अभ्यास करत असताना त्यातील सामाजिक घटक हा सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. आता मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजाशिवाय तो आपलं जीवन व्यतीत करू शकत नाही. समाजात राहणं त्याला आवडतं. समाजात राहून तेथील प्रथा परंपरा यानुसार तो आपलं जीवन जगत असतो. यामध्ये जर आता आपल्या भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पुरुषप्रधान संस्कृती आपल्या भारतामध्ये आहे. त्याचबरोबर बालविवाह केले जातात, बहुपत्नीत्वाची पद्धत आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही जास्त आढळून येते, म्हणजे जास्त घनता आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या आधार घेऊन किंवा त्याला आधारभूत मानून मुलं ही देवाघरची फुलं आहेत, मुलं ही देवाची देणगी आहे असं म्हणून सुद्धा लोकसंख्या वाढवली जाते आणि त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त दिसून येते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारत, चीन, पाकिस्तान यासारखे देश. आणि कमी घनतेच्या संदर्भात जर सामाजिक दृष्टीने विचार केला तर एज्युकेटेड कंट्रीजमध्ये किंवा जे देश हे शिक्षणाच्या दृष्टीने पुढे गेलेले आहेत किंवा जे रूढी परंपरा मानत नाहीत किंवा ज्यांना आपल्या भारतीयांसारखी संस्कृती नाही, अशा देशांमध्ये कमी घनता आढळून येते. त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वैचारिकता कमी, संस्कार कमी, त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर या लोकांना आपल्या करिअरसमोर किंवा महिलांना आपल्या स्वतःच्या शारीरिक काळजीसमोर मुलं नकोशी असतात आणि त्यामुळे या देशांमध्ये लोकसंख्या विरळ आढळते किंवा येथे लोकसंख्येची घनता कमी दिसून येते. आणि याचं उदाहरण म्हणजे युरोप. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी धोरणं. आता प्राकृतिक घटकांबरोबरच मानवी घटकांचाही आपण विचार करतोय तर सरकारी धोरण या संदर्भात जर आपण विचार केला तर भारत पाकिस्तान यांची ज्या वेळेला फाळणी झाली त्याचबरोबर बरेच लोकांमध्ये विभाजन झाल्यानंतर फाळणीनंतर या देशामध्ये धर्मानुसार काही विभाजनं झाली किंवा बांगलादेशाचं उदाहरण आपण यामध्ये घेऊ शकतो किंवा औद्योगिक वसाहतींमध्ये सुद्धा घनता जास्त दिसते कारण लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे अशा भागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त दिसून येते. आणि जर कमी घनतेच्या दृष्टीने विचार केला तर सरकारी धोरणांमध्ये जर अस्थिरता असेल, स्थिर अशी परिस्थिती नसेल, राजकीय तणाव निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता कमी दिसून येते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून जम्मू काश्मीरचं आपल्याला देता येईल. ज्या वेळेला दोन देशांमध्ये तणाव निर्माण होतात त्यावेळेला हा प्रदेश हा तणावाच्या खाली राहतो, दडपणाखाली राहतो, म्हणून त्या ठिकाणी जाऊन राहणं हे लोक पसंत करत नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला कमी घनता दिसून येते. त्यानंतर शेवटचा सातवा मुद्दा आपण पाहणार आहोत सांस्कृतिक घटक. आता सांस्कृतिकदृष्ट्या जर विचार केला तर ज्या
भागाचा आपण विचार करणार आहोत, तर जास्त घनतेच्या दृष्टीने जर विचार केला तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जर अनुकूल असेल, म्हणजेच काय तर मानवी जीवन जगण्यासाठी अनुकूल असं वातावरण, हवामान, परिस्थिती, सांस्कृतिक घटक सगळे असतील, तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता दाट दिसून येते. उद्योग व्यवसाय व्यवस्थित असतील, सर्व सुखसोयी असतील, मानव आपला चरितार्थ योग्य रीतीने चालवू शकत असेल, वाहतुकीच्या सुविधा असतील, तर त्या ठिकाणी लोक जास्तीत जास्त राहत असतात. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मुंबईचं आपल्याला देता येईल. जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडून लोकांचा कल हा मुंबईकडे जाताना दिसतो, कारण त्या ठिकाणी प्रत्येकाला उद्योग व्यवसाय निर्माण होतो, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी असतात, त्या ठिकाणी राहणीमानाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात, म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त घनता आपल्याला दिसून येते. आणि कमी घनतेच्या दृष्टीने जर सांस्कृतिक घटकांचा विचार केला तर आर्थिक घटक, त्याचबरोबर राजकीय घटक, त्याचबरोबर सामाजिक घटक हे सगळे मानवी जीवनासाठी जर प्रतिकूल असतील, तर त्या ठिकाणी मानवी जनजीवन हे कमी घनतेचं आढळून येतं. आणि याचं उदाहरण म्हणून आपल्याला आफ्रिकेतील काही देश यांचं देता येईल, किंवा अफगाणिस्तानचं देखील उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. तक्ता क्रमांक 1.3 आपण अभ्यासला आहे. त्यामध्ये आपण प्राकृतिक आणि मानवी घटकांचा जास्त घनता आणि कमी घनतेच्या दृष्टीने लोकसंख्येचा होणारा परिणाम अभ्यासला. आत्ता आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होणारे प्राकृतिक घटक सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर आपल्याला जी काही सभोवती भूरूप दिसतात त्यांचा यामध्ये समावेश करता येतो. यामध्ये 3 प्रकारची भूरूपे प्रामुख्याने आपण भूगोलामध्ये अभ्यासतो, त्या दृष्टीनेच आपण विचार करणार आहोत. त्यातील पहिला महत्त्वाचं म्हणजे मैदान. मैदानी प्रदेश म्हणजे काय तर सरळ, सपाट, सखल जमीन, त्याला मैदान म्हटलं जातं. आणि प्रामुख्याने अशा मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्या ही दाट दिसून येते, किंवा त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे आपल्याला जास्त दिसतं. त्याचबरोबर अशा ठिकाणी म्हणजे मैदानी प्रदेशात औद्योगिकरण असेल, वाहतूक मार्ग असतील, यांचाही विकास सहज होतो, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा अनेक कारणांमुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या ही जास्त दिसून येते. त्यानंतर प्राकृतिक घटकांमध्येच प्राकृतिक रचनेमध्ये आपण दुसरा भाग पाहणार आहोत पर्वतीय प्रदेशांचा. पर्वतीय प्रदेशांचा जर विचार केला तर या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला विरळ दिसून येते. का तर त्या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या दृष्टीने मानवाला तो प्रदेश जो आहे, डोंगराळ भाग जो आहे तो योग्य नसतो, त्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी दिसते. पण याला काही अपवाद स्वरूप सुद्धा आहे की ज्या ठिकाणी वातावरण चांगलं आहे किंवा आल्हाददायक आहे, ज्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय विकसित झालेले आहे, अशा ठिकाणी आपल्याला मात्र एक अपवाद स्वरूपात सुद्धा पर्वतीय प्रदेशामध्ये सुद्धा लोकसंख्या जास्त असलेली दिसून येते. आणि प्राकृतिक रचनाचा किंवा भूरूपांचा तिसऱ्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत तो म्हणजे पठारी प्रदेश. पठार म्हणजे काय, पर्वतीय प्रदेशाप्रमाणेच पण वर विस्तीर्ण असा भूभाग असतो, त्याला पठार आपण म्हणतो. तर पठारी प्रदेशांमध्ये पर्वतीय प्रदेशापेक्षा लोकसंख्या ही दाटीवाटीने आढळून येते. का तर किनारी भागामध्ये किंवा पठारीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उपलब्ध होत असल्या कारणाने आपल्याला दाट लोकसंख्या आढळून येते. अशा रीतीने प्राकृतिक घटकामधला पहिला घटक आपण अभ्यासला प्राकृतिक रचना किंवा भूरूपे. त्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजेच हवामान होय. आता प्राकृतिक घटकांमध्येच हवामान हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. यामध्ये अतिपर्जन्याचा प्रदेश असेल, अतिशय कमी पर्जन्याचा प्रदेश असेल, त्याचबरोबर अतिशय शीत प्रदेश असेल किंवा वाळवंटीय उष्ण प्रदेश असेल, त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला कमी आढळून येते. कारण मानवी जीवनाला आपला चरितार्थ चालवण्यासाठी किंवा जीवन व्यतीत करण्यासाठी ते वातावरण किंवा ते हवामान योग्य ठरत नाही, म्हणून येथे आपल्याला लोकसंख्येची घनता कमी दिसते. पण या उलट जर विचार केला तर ज्या ठिकाणी मानवी जीवनास अनुकूल असं हवामान आहे किंवा मानवी जीवन सहजपणे त्या ठिकाणी व्यतीत करू शकतो असं हवामान असेल, उदाहरणार्थ भूमध्यसागरीय हवामान, आल्हाददायक असं हवामान असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला जास्तीत जास्त दिसून येते. म्हणजे व्यक्ती हा अतिशीत हवामानात सुद्धा जीवन व्यतीत करू शकत नाही किंवा अतिउष्ण हवामानात सुद्धा तो जीवन व्यतीत करू शकत नाही. तर मध्यम स्वरूपाचं आल्हाददायक असं हवामान असेल, त्या ठिकाणी मानव हा स्वतः राहू शकतो किंवा जीवन व्यतीत करू शकतो. म्हणून हवामान हा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर महत्त्वाचा परिणाम करणारा घटक
मानला जातो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्राकृतिक घटकांमधला, तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. पाण्याचा जर विचार केला तर मानवाचं जीवन किंवा कुठल्याही सजीवाचा जर विचार केला तर पाण्याशिवाय तो जास्त काळ राहू शकत नाही. जल ही जीवन आहे किंवा पाणी हेच जीवन आहे असं आपण जे म्हणतो, तर पाणी ही नित्याची गरज आहे. जर मानवाच्या गरजा आपण विचारात घेतल्या तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राचीन काळात 3 गरजा होत्या. आणि आजचा जर विचार केला तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश त्यामध्ये होतो. तर ह्या गरजा परिपूर्ण करत असताना पाण्याची त्याला मदत होत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती व्यवसाय करत असेल त्यामध्ये सुद्धा त्याला पाणी गरजेचं आहे. उद्योग व्यवसायांमध्ये पाणी गरजेचं आहे. म्हणून ज्या ठिकाणी सहजपणे पाणी उपलब्ध होतं किंवा पाण्याची उपलब्धता असेल अशा ठिकाणी मानवी वस्ती आपल्याला दाट दिसून येते. उदाहरणार्थ नद्यांची खोरी असतील, किनारवर्ती प्रदेश असतील, अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्या दाटीवाटीने आढळून येते. आणि याच्या विरुद्ध जर विचार केला तर वाळवंटीय भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या विरळ दिसून येते. पण काही ठिकाणी मरुद्यानांच्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या आपल्याला दाटीवाटीने दिसून येत असते. आणि याचं उदाहरण म्हणजे भारतातील फलौदी, सौदी अरेबियामधील अल अहसा याचं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. त्यानंतर चौथा महत्त्वाचा प्राकृतिक घटक म्हणजे मृदा. मृदा म्हणजे काय तर माती किंवा जमीन. शेती किंवा त्याच्याशी संबंधित जे काही उद्योग व्यवसाय असतील त्यासाठी मृदा ही खूप महत्त्वाची मानली जाते. शेती करण्यासाठी सुपीक, काळी, कसदार जमीन जर असेल तर त्या ठिकाणी उत्पन्न चांगलं येतं आणि त्या ठिकाणी लोक दाटीवाटीने राहत असतात. आणि अशी मृदा आपल्याला नद्यांच्या किनारवर्ती प्रदेशामध्ये दिसून येत असते. त्याचबरोबर रेगूळ मृदा असेल, काळी मृदा असेल त्या ठिकाणी सुद्धा लोकवस्ती दाट दिसून येते. म्हणून मृदेच्या आच्छादनाचा देखील किंवा मृदेचा देखील मानवाच्या किंवा लोकसंख्येच्या वितरणावर महत्त्वाचा भाग मानला जातो. पण या दृष्टीने जर विचार केला तर काही भागामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये सुद्धा किंवा उताराच्या पर्वतांच्या पायथ्यांशी देखील आपल्याला लोकसंख्या दाटीवाटीने आढळून येत असते. पण याचं जर विचार केला तर पर्वतीय प्रदेशामध्ये काही ज्वालामुखीची केंद्र असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्यातून आलेला जे काही रासायनिक घटक असतील, वाळू असेल, आणि ज्या वेळेला असे सुप्त ज्वालामुखीचे जे काही विवरं असतात त्यातून जर उद्रेक झाला तर त्या ठिकाणी मात्र आपत्तीग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि त्या ठिकाणी अधिवास करणाऱ्या किंवा राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणाहून निर्वासन करावं लागतं. तर आपल्याला आकृती क्रमांक 1.3 मध्ये निर्वासनाची प्रक्रिया दिसत आहेत. लोक त्या ठिकाणी ज्वालामुखीचा मागे उद्रेक होतोय आणि लोक त्या ठिकाणी निघून जात आहेत. आणि याचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे आपल्याला आकृती 1.3 मध्ये. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाली येथील अगुंग पर्वतात हे लोकांचं निर्वासन कशा प्रकारे होत आहे हे दिसत आहे. हे झाले प्राकृतिक घटक. आता आपण पाहणार आहोत मानवी घटक. आता मानवी घटक सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करण्यासाठी तेवढेच महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यातील पहिला घटक पाहणार आहोत आपण शेती. शेतीच्या संदर्भात जर विचार केला तर खतांचा आणि जलसिंचनाचा वापर जर केला तर शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. आता मानव परंपरागत पद्धतीने शेती करत जातो, पण शेती न वाढता लोकसंख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध जमिनीवर आधी घेत असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न मानवाला आज घ्यावं लागतंय. त्यासाठी मानव त्यामध्ये खतांचा, वेगवेगळ्या जलसिंचन पद्धतींचा वापर करतो आणि त्यातून वेगवेगळ्या पीक पद्धतींचा अवलंब करतो. त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत अवलंबल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त एकवटलेली दिसते, कारण शेतीमधलं उत्पन्न वाढलेलं असतं. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मानवी घटक म्हणजे खाणकाम. खाणकामाच्या संदर्भात सांगायचं गेलं तर चांगल्या प्रकारच्या खनिजांची उपलब्धता ज्या ठिकाणी आपल्याला होते त्यामुळे त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय वाढीस लागतो आणि त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुशल आणि अकुशल अशा कामगारांच्या वस्त्या त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या ठिकाणी देखील लोक दाटीवाटीने राहायला लागतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे छोट्या नागपूरच्या पठाराचं देता येईल. त्या ठिकाणी खनिज संपत्ती ही आढळून येते. त्याचबरोबर चीनमधील मांचुरिया प्रांताचं देखील आपल्याला उदाहरण देता येऊ शकतं. त्याचबरोबर काही मौल्यवान आणि दुर्मिळ अशी खनिजे असतात की त्यांचा जर आपण आर्थिक दृष्टीने विचार केला तर खूप मोठा हातभार हा मानवास होऊ शकतो. जसे उदाहरणार्थ सोने,
खनिज तेल, वायू यांचा यामध्ये समावेश केला जातो. ही सुद्धा खनिजे आपल्याला खाणकामातून मिळत असतात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे वाहतूक. मानवी जीवन व्यतीत करत असताना, मानवाला आपला चरितार्थ चालवत असताना हळूहळू जसजशी मानवाची प्रगती होत गेली, आदी मानवापासून ते आजपर्यंतच्या आधुनिक मानवापर्यंत जर विचार केला तर मानवाने आपली प्रगतीची यशोशिखर गाठत जात असताना त्यामध्ये रस्ते आणि महामार्ग यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा दिसून येतो. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाहतूक होत असते, जशी रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल. ह्या सगळ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्या ठिकाणी स्वस्तामध्ये, कमी खर्चामध्ये लवकर वाहतूक ज्या ठिकाणी होते, ज्या ठिकाणी जाण्या येण्यास कष्ट, वेळ अधिक पडत नसतील, अशा ठिकाणी लोकसंख्या जास्तीत जास्त एकवटलेली दिसून येते. त्याचबरोबर सागरी वाहतूक ही स्वस्त पडणारी वाहतूक आहे. त्यामुळे सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमींचा शोध लागला, बंदरांचा विकास झाला, वेगवेगळ्या कालव्यांच्या बांधकामामुळे अनेक वस्तूंची देवाणघेवाण सहजपणे होत गेली आणि त्यामुळे उद्योग व्यवसाय विकसित झाले आणि त्यामुळे देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा वाहतूक हा मानवी घटक महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यानंतर नागरीकरण म्हणजे काय, तर उद्योगांच्या विकासामुळे अनेक छोटी मोठी शहरे विकसित झालेली आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी पारंपरिक किंवा प्राथमिकच उद्योगांवर अवलंबून न राहता त्या ठिकाणी द्वितीय स्वरूपाचे उद्योग, तृतीय श्रेणीचे उद्योग विकसित होत गेले आणि अशा ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्याला नागरी भागामध्ये दिसून येतात. म्हणून नागरी भागामध्ये रोजगाराच्या संधी असतील, वाहतुकीच्या सुविधा असतील, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाच्या गरजा असतील, आरोग्य सुविधा असतील, ह्या आपल्याला सहज उपलब्ध होत असतात. म्हणून नागरीकरण हा सुद्धा महत्त्वाचा भाग मानला जातो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला बृहन्मुंबईचं देता येऊ शकतं. आपण पाहतो की आजूबाजूच्या प्रदेशातील ग्रामीण भागातील जनता ही उद्योग व्यवसायाच्या अपेक्षेने त्या शहराकडे वाटचाल करत असते आणि त्याच्या शिक्षणानुसार किंवा त्याच्या पात्रतेनुसार त्याला त्या ठिकाणी काम मिळत असतं किंवा त्याच्या गरजा पूर्ण होत असतात. म्हणून देखील त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त दिसून येते. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा घटक आपण पाहतोय राजकीय घटक आणि शासकीय धोरणे. आता ज्याप्रमाणे आपण प्राकृतिक घटक पाहिले, मानवी घटक पाहिले आणि मानवी घटकांमध्येच राजकीय घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत, तर यामध्ये शासनाच्या ध्येयांचा आणि धोरणांचा सुद्धा विचार केला जातो. आता काही भागामध्ये जर मानवी जीवन जगण्यासाठी असह्य असं वातावरण असेल तर त्या ठिकाणी सरकारकडून मदत पुरविली जाते. त्याचबरोबर याचं उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल की सायबेरिया या ठिकाणी अतिविषम हवामान होतं. त्यामुळे शासनाने तेथील लोकांना रोजगार उपलब्ध कमी प्रमाणात होत होता, म्हणून त्यांना विशेष प्रकारचे भत्ते, जीवनावश्यक सुविधा देऊ केल्या. त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येचं हळूहळू स्थलांतर व्हायला लागलं. आणि याच्या बरोबर जर आपण जपानचा विचार केला तर जपान देशातील पूर्ण लोकसंख्येच्या 1/3 लोकसंख्या ही एकट्या टोकियो शहरात वसलेली दिसते. का, तर त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय भरपूर आहेत, मानवी जीवन योग्य रीतीने व्यतीत होऊ शकतं. म्हणून तेथील सरकारने लोकांना टोकियो सोडून जाण्यासाठी प्रोत्साहन स्वरूपात पैसे देऊ केले की त्या पैशांच्या आमिषापायी बरेचशी लोक जातील आणि येथील लोकसंख्या कमी होईल. म्हणजे काय, तर राजकीय धोरणं किंवा राजकीय घटक किंवा शासकीय धोरणं हा सुद्धा लोकसंख्येच्या घनतेवर किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. आता ज्याप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक असेल, मानवी घटक असेल, त्याचबरोबर अनेक इतरही घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतात. त्यामध्ये असे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्र किनाऱ्यापासूनचं त्याचं अंतर किती आहे, त्या भागाचं तेथे सुगमता कशी आहेत, नैसर्गिक बंदरं आहेत काय, तेथे उपलब्ध होणारे ऊर्जा स्रोत कसे आहेत, जलवाहतुकीस उपयुक्त अशा नद्या आहेत का, कालवे आहेत का, सांस्कृतिक घटक कसे आहेत, स्थलांतर किती प्रमाणात होत आहे, त्याचबरोबर आर्थिक क्रिया किती प्रमाणात होत आहेत, तंत्रज्ञान किती प्रगत झालेलं आहे. एकूणच या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थिती असेल आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव असेल, त्या घटकांचा देखील लोकसंख्येच्या केंद्रीकरणामध्ये मोठा अडसर निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मात्र लोकसंख्येची घनता ही आपल्याला कमी दिसून येते. म्हणजेच काय, तर लोकसंख्या वितरण हे एकूणच ह्या सर्व घटकांवर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. धन्यवाद.